मित्रांनो बघा, मी सध्या अशा ठिकाणी थांबलेलो आहे की एकदम हे एवढं जबरदस्त ठिकाण आहे. हे बघू शकता तुम्ही पाठीमागं बॅकग्राऊंड. आणि मी काही रील शूट करायच्या होत्या, त्या रील शूट करण्यासाठी थांबलो होतो. तर मी 4-5 रील शूट एकदाच करून घेतल्या, कारण की इथलं लोकेशन लय जबरदस्त होतं. आणि इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दाखवायची. बघू शकता तुम्ही लोकेशन कसं आहे, आणि पाठीमागं व्ह्यू पण बघू शकतात. म्हणजे एकच नंबर लोकेशन आहे. असं वाटतं आहे आपण गोव्यामध्ये आलो आहे, पण आपण गोव्यात नाही, तर आपण छत्रपती संभाजीनगरमध्येच आहोत. आपण काही दुसऱ्या ठिकाणी नाही गेलेलो. इकडं लोकेशनला हे आले असतील भरपूर लोक, आता माहीत असेल नक्षत्रवाडी एरिया हा सातारा परिसर. तर मी याच्यासाठी थांबलो इथं रील बनवायला की मला हे झाड खूप जास्त आवडलं. आता हे झाडाला काय म्हणतात एक्झॅक्टली मला माहीत नाही, पण ह्या झाडाला खारका टाईपमध्ये काहीतरी आले बघा. मी तुम्हाला दाखवतो आता एक उचलून. आपण ते काही खाणार नाही, कारण की आपण काही इथं खाण्यासाठी वगैरे ते आलेलो नाही, फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो. पण ते एकदम जबरदस्त आपल्याला आवडलं. हे बघा वरती, बघा तुम्ही वरती दाखवतो मी. हे बघा, आता इथं बघू शकता तुम्ही पाठीमागं, आणि खाली उचलून एक दाखवतो. इथं भरपूर पडलेले आहेत खाली. आता तुम्हाला मी एक उचलून दाखवतो. एकदम कशी दिसते बघा, जसं आपण खारीक असते खारकासारखं आहे. आता हे याला काय म्हणतात माहीत नाही, पण सेम खारकासारखंच आहे. हे बघू शकतात. हे असं दिसतंय. आता हे मला माहीत नाही याला काय म्हणतात. 2-3 याचे फोटो पण काढून घेतले आपल्या थंबनेलसाठी, कारण की कधी काय होतं, व्हिडिओला आपण जेव्हा AIचं थंबनेल लावतो तर त्याच्यामधून आपल्याला कॉपीराईट येतो किंवा काही प्रॉब्लेम येऊ शकतात. तर याच्यामध्ये आपण एक पुढी क्लिप टाकलेली बघा या झाडाची, तर एकदम जबरदस्त आहे. हे बघू शकता तुम्ही वर. तर मला नक्की सांगा या झाडाला काय म्हणतात, कारण की हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला होता आणि मला हे प्लेस खूप आवडलं, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर प्लीज तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या काही शेतकरी मला खूप जास्त सपोर्ट करतात, त्यांच्यासाठी धन्यवाद. त्यांच्यासाठी मी इंस्टाग्रामला जास्त रील बनवतो, फेसबुकला आणि यूट्यूबला कमी बनवतो, पण इंस्टाग्रामला जास्त बनवतो, कारण की इंस्टाग्रामला शॉर्टमध्ये माहिती सांगतो आपण. आणि इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला पण आपल्याला फॉलो करा, फेसबुकला फॉलो करा, आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण की यूट्यूबवर आपण आता काम चालू केलेलं आहे. यूट्यूबवरती पण आपले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील, पण मोठ्या लेंथमध्ये बघायला भेटतील. जसं की आपण पहिले छोटे एक 12 सेकंदाचे किंवा 15 सेकंदाच्या रील्स बनवत होतो. आता आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये व्लॉग पण चालू केलेले आहेत, आणि जे काही गव्हर्नमेंटच्या माहिती वगैरे येतात ते पण चालू केलेलं आहे. तुम्हाला व्लॉग पण बघायला भेटेल जास्तीत जास्त. चला.